FM. हॅलो, हाय सगळ्यांना नमस्कार. मी आहे आजची छोटी आरजे स्पृहा आणि आज ना माझं मन अगदी फुग्यासारखं उडतंय, कारण आज आहे आमचा दिवस, बालदिन. दररोज आई बाबा सांगतात लवकर उठ, दात घास, शाळेला जा, होमवर्क कर. पण आज ना सगळं उलट. आज मीच सांगणार, थोडा वेळ आमच्यासाठी ठेवा बरं का. बालदिन म्हणजे फक्त सुट्टी नाही, तो दिवस आहे जेव्हा मोठ्यांनी थोडं थांबायचं आणि आठवायचं आपलं लहानपण कसं गमतीशीर होतं ना. माझी आई म्हणते ती झाडावर चढायची, बाबा सांगतात ते पावसात भिजून चिखलात पायघोळ खेळायचे आणि आम्ही मोबाईलवर गेम खेळतो. पण आनंद सगळ्यांनाच सारखाच मिळतो, कारण बालपण म्हणजे हसू, मस्ती आणि खूप साऱ्या चॉकलेट्स. बालपणात ना काहीच टेन्शन नसतं, ना मार्क्सचा विचार, ना प्रोजेक्टचं टेन्शन, फक्त एकच काम, खेळायचं आणि हसायचं. आज मी सगळ्या मोठ्यांना सांगणार आहे, तुमच्या आतली जी छोटी मुलगी अजूनही आहे ना, ती फक्त थोडी गप्प आहे. तिला आज बाहेर काढा, नाचा, हसा, गा, कारण हसणं आणि खुश राहणं हेच खरं बालपणाचं गिफ्ट आहे. हॅपी चिल्ड्रन्स डे. आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. ओनली ऑन MGM 90.8 FM. माइक के छोटे उस्ताद. जूनियर आरजे. Only on MGM 90.8 FM. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हाथ. MGM 90.8 FM. वेलकम बॅक. मी आहे छोटी आरजे स्पृहा, आजच्या दिवसाची छोटी स्टार. आणि आज मी माझं छोटं पण मोठं स्वप्न सांगणार आहे. मला मोठं होऊन रेडिओ जॉकी व्हायचंय. दररोज सकाळी मी रेडिओ ऐकते आणि वाटतं वा, हे लोक बोलतात आणि सगळे हसतात. कोणाला भेटायचीच गरज नाही, फक्त आवाजातली स्माईल पुरेशी असते. एकदा मी आईला म्हटलं, आई मला रेडिओवर बोलायचंय. ती म्हणाली, अगं आधी अभ्यास तरी कर ग. पण मी म्हटलं, आई मी अभ्यास करतेच, पण इतरांना आनंद देणं पण महत्वाचं आहे ना. रेडिओ म्हणजे जादूच आहे. कोणाचं मूड खराब असेल पण आपण 2 शब्द गोड बोललो तर त्यांचा दिवस सुंदर होतो. आज मी हा माईक हातात घेते आणि मला वाटतं स्वप्न फक्त बघायची नसतात, तर ती जगायची पण असतात. म्हणून माझं सगळ्या मुलांना एकच सांगणं आहे, स्वप्न मोठी ठेवा, घाबरू नका, कारण एक दिवस ती नक्की खरी होती, जसं माझं झालं. आज मी आहे छोटी आरजे. हॅपी चिल्ड्रन्स डे. आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. ओनली ऑन MGM 90.8 FM. माइक के छोटे उस्ताद. आरजे स्पृहा. आणि आज मी बोलणार आहे माझ्या सगळ्यात बेस्ट फ्रेंड बद्दल, माझा टिफिन बॉक्स. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. माझा टिफिन बॉक्स म्हणजे माझं छोटंसं खजिन्याची पेटीच आहे. दररोज सकाळी आई उठून प्रेमाने डबा भरते, कधी पोळी भाजी, कधी उपमा, कधी पराठे. आणि मी विचारते, आई आज टिफिन मध्ये सरप्राईज आहे का? ती म्हणते, हो आहे, माझं प्रेम. पण शाळेत गेलं की सगळं प्रेमच गायब होतं, कारण माझ्या टिफिनचा सुगंध पसरतो ना की सगळ्या फ्रेंड्सचे डोळे माझ्या डब्याकडे. आर्या म्हणते, अगं तुझ्या आईचे पराठे भारी असतात ग, थोडेसे दे ना. नेहा म्हणते, थोडा उपमा दे ना, मला चखायचं आहे ग. आणि शेवटी माझ्या डब्यात काय उरतं माहितीये? फक्त एक अर्धा पराठा आणि आईचं प्रेम. पण खरं सांगायचं तर मला वाईट नाही वाटत, कारण आम्ही सगळे एकमेकांचा टिफिन शेअर करतो आणि तेवढ्यात सगळ्यात जास्त मस्त वेळ असतो. कोणाच्या डब्यात ढोकळा, कोणाच्या मध्ये पास्ता आणि कोणाच्या मध्ये फक्त आईचं प्रेम. आज बालदिनी मला वाटतं टिफिन बॉक्स फक्त खाण्याचं साधन नाही, तो म्हणजे फ्रेंडशिपचा पूलच आहे, जो आम्हाला रोज जवळ आणतो. आणि जेव्हा घरी परत येते ना, आई विचारते, सगळं खाल्लंस का? मी म्हणते, हो आई, सगळ्यांनी मिळून खाल्लं. ती हसते आणि म्हणते, बस तेच खरं टिफिन. म्हणून आजचा माझा मेसेज आहे, टिफिन बॉक्स शेअर करा, पण हसूच जास्त शेअर करा, कारण बालपण म्हणजे शेअरिंग, केअरिंग आणि मस्ती. हॅपी चिल्ड्रन्स डे. माइक के छोटे उस्ताद. जूनियर आरजे. MGM 90.8 FM. साथ है तो बात है.
Only on MGM 90.8 कधी विचार FM. केला आहे का बालपण म्हणजे काय? ते म्हणजे सकाळी उठायचं नाही म्हणून हट्ट करणं, होमवर्क करताना मध्ये झोप लागणं आणि रात्री गोष्ट ऐकण्याचा हट्ट करणं. बालपण म्हणजे रात्री लपून चॉकलेट खाणं, पावसात भिजताना ओरड मिळाली तरी पुन्हा धावणं आणि छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणं. मोठं झाल्यावर आपण सगळं शिकतो, कसं बोलायचं, कसं वागायचं, पण कसं मनापासून हसायचं हे विसरतो. बालपण शिकवतं प्रेम करायला, माफ करायला आणि पुन्हा सुरुवात करायला. म्हणून आज बालदिनी मी सगळ्यांना सांगणार, त्या छोट्या काळाला विसरू नका. त्या आठवणीतच खरं सुख आहे. आजचा दिवस फक्त आमचा नाही तर प्रत्येकाच्या आतल्या लहान मुलीचा दिवस आहे. थोडं हसा, थोडं खेळा, थोडं गा, कारण बालपण म्हणजे जिवंत राहण्याची सवयच आहे. हॅपी चिल्ड्रन्स डे सगळ्यांना. थँक्यू MGM 90.8 FM मला आज बालदिनाच्या निमित्ताने RJ बनण्याची संधी दिल्याबद्दल. माइक के छोटे उस्ताद.